दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी सीमाताई ठाकरे यांची निवड झाल्यानंतर आज त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार अधिकृतपणे स्वीकारला. या पदग्रहण सोहळ्यास अनेक राजकीय नेत्यांची उपस्थिती दिसून आली. यावेळी सीमाताई ठाकरे यांना पुष्पगुच्छ देऊन यशस्वी वाटचालीसाठी सगळ्यांनीच हार्दिक शुभेच्छा दिल्या. तर आगामी काळात पक्षाची ध्येय धोरणे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्या प्रभावीपणे कार्य करतील असा दृढ विश्वास असल्याचं उपस्थित मान्यवरांनी सांगितलं. आज नाशिक महानगरपालिकेत गटनेत्याच्या कॅबिनची आज इथे उद्घाटन झालेलं आहे. या उद्घाटनाला सर्व मान्यवर येऊन गेले शुभेच्छा द्यायला. त्यांना पण माझा खूप खूप आभार आहे. या कॅबिनचं आज उद्घाटन झालं आहे. सगळ्यांनी आपल्या समस्या घेऊन येथे यावं. नगरसेवकांसाठी बसायला पण एक कॅबिन केलेली आहे आणि काही पण समस्या असतील त्यांनी बेझिझक आपल्या समस्या इथे सांगाव्यात. जे काही कामं असतील, काही समस्या असतील त्यांनी इथे येऊन आपल्या समस्या सांगावं. या समस्या सोडायला मी इथे कॅबिनमध्ये आहेच. या ठिकाणी सर्व मान्यवर येऊन गेले, त्यांचे पण खूप आभार, खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या प्रसंगी माजी खासदार समीर भुजबळ, उपमहापौर विलास शिंदे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शिवसेना गटनेते अजय बोरस्ते, भाजपा गटनेते श्याम बडोदे, शिवसेना उद्धव ठाकरे गटनेते केशव पोरजे, नगरसेवक दिनकर पाटील, गुरमीत बग्गा, शाहू खैरे, योगेश गाडेकर, मुकेश शहाणे, किरण राजवाडे, नगरसेविका जागृती गांगुडे, उषाताई बेंडकोळे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.